सुप्रभात। तर आपला व्हिडिओ चालू झालेला आहे आणि मी आता पूजा करून घेतली, भाजी वगैरे केल्यावर पूजा करून घेतली। तर कालच मुलं ती म्हणत होती तो नाश्ता कर, केलेला नाही तो काल, आज करणार आहे आणि थोडंसं शेअर करते काय करणार आहे। आणि मिस्टर गेलेले मुंबईला, आज येतील। तर मग म्हणजे फोन आलेला त्यांचा, ते स्टँडवर बसलेली येतोय मी, त्यामुळे येतील आता थोड्यातच। तर फक्त आणि हर्षदापुरती चपाती केली आणि आम्हाला म्हटलं आता बघूया, कारण कसं नाश्ता खाल्ला ना की जरासं हेवी, जरा नाश्ता झाला की जेवायचं जरासं हेच होतं। मग म्हटलं बघूया आणि मग त्याप्रमाणे नंतर चपाती करून, मी चपाती काही केलेली नाही आहे, तिच्यापुरती डब्यापुरती केली, कारण ती जसं आधी घाईनेच जरासं खाते। तर तिला चपाती दुपारी लागली, पण येते 4:30ला, म्हणजे 4:30 पावणेपासून जातात यायला। तर तिला तेवढा डबा केला आणि नाश्ता करायचा आता। आणि पाऊस 2 दिवस आहे, आज जरा सही आहे, बघूया कपडे सुकतात काय। स्टँडवरच्या तर बाहेर घालायचे म्हणते। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। काल मडवरून रात्री 10 वाजता निघालो मलाडसाठी। मलाडला पोचायला 2.5 तास लागले। इथून ट्रेन 1 वाजता पोचलो दादरला। दादरवर आल्यानंतर गाडी मला मिळाली 2:30 वाजता, ही महामंडळाची। आत्ता आलो घरी, असं असते आमचं। 10 वाजले, सकाळचे 10 वाजले। तर इथेही मी भाजी केलेली आहे, म्हटलं हर्षदाच्या डब्याला पण होईल आणि नंतर सगळी जर म्हटलीच तर एखादी दुसरी चपाती किंवा मग भात, ह्याच्यावर दोन्ही चालतं, भात चपाती। त्यामुळे मी अशी भाजी कम आमटी अशी केली आहे। तर तिच्या डब्याला तर लागणारच आहे, पण म्हटलं लागलीच तर म्हणून करून ठेवली। तर झालेली आहे भाजी, इथे चपाती पण झाली आहे। आता काय केलं ते करून घेतलं आधी, आणि गॅसवर ही कढई ठेवली आहे। तेल तापलं की मग ब्रेडचे पकोडे करणार। त्यासाठी आधी हे बेसन पिठाचं, म्हणजे हरभरा डाळी किंवा चणा डाळीचं पीठ म्हणतो ते, मीठ, ओवा आणि ओवा थोडासा घातला आहे, पाणी घालून हे मस्तपैकी भिजवून घेतलं आहे, असं मिश्रण तयार केलं। गरम गरम असे मस्तपैकी पकोडे चाललेले आहेत। तर म्हणजे पावसाळ्यात हलकं फुलकं खायचं असते, पण चटपटीत खावंसं वाटतं सगळ्यांनाच। आणि साहेब आलेले आहेत, म्हणजे मिस्टर आलेले आहेत मुंबईवरून, म्हटलं थोडंसं खावं आहे आणि मग झोपा। जेवण काहीतरी हलकंच खाते, नाही तर मग झोपले तर मग काय होतं काही वेळेला संध्याकाळी, म्हणजे दुपारनंतरच उठतात वेळाने। म्हटलं हा नाश्ता करूया, मुलांनाही हवा होता, कालच म्हणत होती ते नव्हतं, पण म्हटलं आज करूया सगळीच आहोत आपण। हे बघा असं मस्तपैकी चाललेलं आहे। इकडे भाजी करून ठेवलेली आहे आणि पकोडे झाले। आणि या पकोड्यामध्ये ना आतमध्ये मिरची, आलं, कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट अशी करून लावलेली आहे, आणि वरून ते बेसन पीठ लावून तळलेलं आहे। तर आत्ता नाश्ता करते, सगळ्यांचं झालेलं आहे। आणि हर्षदा नाश्ता खाऊन डबा घेऊन तिच्यापुरती चपाती केली, तरी केली नाही चपात्या बाकीच्यांच्या म्हणून बरं झालं, कारण ह्यांनी खाल्लं दोघांनी, नको म्हणत आहे। त्याचं पोटभरीचंच होतं नाश्ता, आणि दोघं नको म्हणतात दुपारचं जेवायला। आणि इथे कपडे दिसत असतील, पावसाळा आहे, 2 दिवसाचे कपडे इथे घातलेले आहेत, वाळतच नव्हते बाहेर, कारण पावसाचा आडवा वगैरे आला की ह्यावर पुन्हा ओलसर व्हायचं, त्यामुळे 2 दिवसाची कपडे। आणि मी आता नाश्ता करते, तर बघते खाऊन मला सांगते कसं झालं। एकदम मस्त आहे, छान वाटतं पावसाळ्यात असा नाश्ता, कधीतरी करायला हरकत नाही। पावसाळ्यात असा नाश्ता केव्हा तरी करायला हरकत नाही, जरी जड अन्न हे असेल तरी काहीतरी मुलांना वाटतं, आपल्याला वाटतं काहीतरी खावं, त्यामुळे छान होतं। थोडंसं तिखट
आता बघा स्टँडवरचे कपडे कमी दिसत असतील, सकाळी भरपूर होतील. आता ही वेळ संध्याकाळची आहे. हे दाखवते स्टँडवरची कपडे. त्या थोडी वाळली, मी बाहेर टाकलेली, थोडी वाळली, बाकीची काढली. तर पावसाळ्यात हे बरं पडतं. स्टँड संध्याकाळची वेळ आहे आणि देवाकडे दिवा लावला, तुळशीकडे दिवा लावला आहे. तर स्टार प्रवाहावरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही सिरियल तुम्ही पाहताय ना. आणि गेल्या वेळेला आपल्या चॅनलवर मी टाकलेलं की मिस्टर त्यामध्ये आहेत म्हणून. आणि पुढच्या आठवड्यात मिस्टर पुन्हा येतील या मालिकेत. तर गेल्या वेळेला काही आपल्या ताईंनी कमेंट केलेल्या की दादांची एंट्री छान झाली. तर पाहत राहा सिरियल थोडं तुझं आणि थोडं माझं. आणि पुढच्या व्हिडिओत ना कदाचित आपल्याला छान बातमी मिळेल. त्याच्या पुढच्या होईल व्हिडिओमध्ये, पण छान बातमी आहे. आणि ती ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना आनंद होईल, आपल्याला सगळ्यांना आनंद होणार आहे. आणि हा जसा व्हिडिओ पाहताय तसाच नक्की पुढचा व्हिडिओ पण पहा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.